विद्यार्थ्यांनो, आज आपण एनपर पृष्ठभाग म्हणजेच 3D वक्र पृष्ठभाग शिकणार आहोत। अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे असे पृष्ठभाग आहे जे गणिती समीकरणांनी तयार होतात आणि दिसायला ते खूप सुंदर व रेखीव असतात। चला तर मग एक एक करून या 5 प्रकारच्या पृष्ठभागांबद्दल समजून घेऊया। पहिला प्रकार आहे पॅराबोलॉइड। हा कसा दिसतो माहित आहे? जसं आपल्या डिश अटेना असतात तसे। याचा आकार वरच्या बाजूने फुगीर आणि सममित असतो। गणितात याचा उपयोग प्रकाश, आवाज किंवा रेडिओच्या किरणांना केंद्रित करण्यासाठी केला जातो। दुसरा प्रकार आहे हायपरबोलिक पॅराबोलॉइड, ज्याला आपण सॅडल पृष्ठभाग असंही म्हणतो। हा पृष्ठभाग अगदी घोड्याच्या खाचेसारखा असतो। एक भाग वर आणि दुसरा भाग खाली। आर्किटेक्चरमध्ये म्हणजेच इमारतींच्या रचनेमध्ये ह्या पृष्ठभागाचा खूप वापर होतो। तिसरा प्रकार आहे साइन वेव्ह पृष्ठभाग। आता विचार करा, समुद्रात लाटा कशा असतात? वरखाली वरखाली। अगदी तसंच हा पृष्ठभाग सतत चढउतार करत राहतो। हाच तरंग आपल्याला ध्वनी लाटांमध्ये आणि इतर नैसर्गिक गोष्टींमध्ये दिसतो। चौथा प्रकार आहे गॉसियन पृष्ठभाग। हा दिसतो अगदी घंटा वक्रासारखा, म्हणजेच बेल कर्व। मध्यभागी उंच आणि बाजूने हळूहळू खाली येणारा। विद्यार्थ्यांनो, हा पृष्ठभाग आपण आकडेवारीत म्हणजेच स्टॅटिस्टिक्समध्ये बऱ्याच वेळा पाहतो। आणि शेवटचा म्हणजे रिप्ल पृष्ठभाग। पाण्यात जर तुम्ही दगड टाकलात तर त्यातून उठणाऱ्या वर्तुळाकार लाटा लक्षात आहेत ना? हाच आहे रिप्ल पृष्ठभाग। ह्या लाटा म्हणजे साइन आणि कोसाइन यांचे मिश्रण।